नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद जोग। मी पुण्यामध्ये बालरोग तज्ञ म्हणून गेली 40 वर्ष प्रॅक्टिस करतो। आपल्याकडे येणाऱ्या ओपीडी मधल्या प्रत्येक मुलाला 6 महिने पूर्ण झाल्यानंतर फ्लू वॅक्सिनची 2 इंजेक्शन द्यायला पाहिजेत। एक 6 महिने झाल्यावर आणि दुसरं 7 महिने झाल्यानंतर। इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सने सुद्धा ही लस देण्याची शिफारस केलेली आहे। पण होतं कसं की 2 वर्ष झाल्यानंतर जवळजवळ 60% मुलं फ्लूची लस घेतच नाहीत। आता तुम्ही म्हणाल की फ्लूची लस ही एवढी महत्त्वाची का आहे, तर त्याचं कारण फ्लूचा आजार आपण पाहिलं 2009 मध्ये स्वाइन फ्लूची साथ पसरली होती। तर हा जो आजार आहे तो काही लोकांमध्ये सिरियस होऊ शकतो, गंभीर होऊ शकतो आणि विशेषतः हा आजार मुलांकडून मोठ्यांकडे पसरतो। आपण बघितले की कोविडचा आजार मोठ्या माणसांकडून मुलांकडे पसरतो, हा आजार मुलांकडून मोठ्यांकडे पसरतो आणि घरामध्ये ज्यांना डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, दमा आहे, जी वृद्ध व्यक्ती आहेत, या सगळ्यांना फ्लूचा जास्ती त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे आपण आपल्या घरातल्या लहान मुलांपासून सुरुवात करायला पाहिजे। घरामध्ये गरोदर स्त्री असेल, 65 वर्षाच्या पुढच्या व्यक्ती असतील, त्यांनी सुद्धा फ्लूची लस घेतली पाहिजे। त्यामुळे मी स्वतः आणि माझ्या घरातल्या सगळ्यांना ही फ्लूची लस दिलेली आहे आणि मी फ्लूची लस घेतली, आपण घेतली का, असं मी तुम्हाला आज या निमित्तानं विचारू इच्छितो। त्यावेळेला आपण सगळ्यांनी ठरवूया की आपण फ्लूची लस नक्की घ्यायची। धन्यवाद।